नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण चर्चा करणार आहोत वांग्यावर जे काही व्हायरल रोग येतात किंवा जे व्हायरससारखी जी रोग आहेत, थोडक्यात चुरडामुरडा आहे किंवा लीफ कर्ल आहे किंवा असा रोग की ज्यामध्ये जे आपली कीड आहे जी आपल्याला डोळ्याने दिसत नाही, अशा रोगांचा अशी जी रोग आहेत व्हायरसयुक्त ते आपल्या पिकावर येतात आणि ते कंट्रोल होत नाहीत. तर याविषयी आज आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जे लोक चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तसंच ज्या आपल्या इतर शेतीविषयक ज्या महत्त्वाच्या व्हिडिओ आहेत ज्या की तुम्हाला खूप काही कल्पना देऊन जातील, या व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर. तसंच खूप साऱ्या शेतकऱ्यांना ही अडचण येते की त्यांना माहिती नाही की खतं कशी बनवायची. कारण मी खूप वेळा सांगितले की ताक आणि अंडीचं मिश्रण तुम्ही तयार करा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतो, पण तरीसुद्धा तुम्हाला जर ते सापडलं नाही तर आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर जा, तिथं प्लेलिस्टमध्ये जा आणि प्लेलिस्टमधून घरगुती खते नावाची एक प्लेलिस्ट आहे. त्यामध्ये घरगुती आपण किती खतं बनवू शकतो, कशा पद्धतीनं बनवू शकतो, किती प्रमाण त्याचं वापरायचं आहे, ही सगळी माहिती मी तिथं दिलेली आहे. तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम व्हायरस येण्याची कारणं काय आहेत. सगळ्यात पहिलं कारण तर आपण आज पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि मी पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि तसंच आपल्या कुठं चुका होतात आणि ज्या कारणीभूत असतात, तर हे पण आपण आज पाहणार आहोत. सगळ्यात पहिली चूक म्हणजे आपण नर्सरीतून नर्सरी न पाहता आपण डायरेक्टली रोप घेतो किंवा ऑर्डर देतो. सगळ्यात पहिली चूक आपली इथं होते, कारण नर्सरीवाले काय करतात की रोपं लवकर येण्यासाठी किंवा त्यांना इन्सेक्ट लागू नये, बुरशी लागू नये, फंगस लागू नये किंवा कीड लागू नये यासाठी खूप हाय डोसवाले कीटकनाशक, बुरशीनाशक दिले जातात. मग त्यात डेलिगेट असेल, कोरोजन असेल, कुमोनियल असेल, खूप काही. तर हे डोस तिथं दिले जातात. मी माझ्या समक्ष डोळ्यांनी पाहिलेले आहेत. तर तुम्ही ज्यावेळेस रोपं घेताय तर रोपं फक्त अशाच नर्सरीतून घ्यायची की जी ट्रस्टेड आहे, किंवा सरळ आपल्या घरगुती आपल्या घरी नर्सरी तयार करा. घरी नर्सरी तयार करणं काही फार अवघड नाही आहे. मी आता शेवग्याची पण नर्सरी माझी स्वतः तयार केली ग्लासमध्ये. ते पण पाहिजे तेवढा वेळ आपण घरी देऊ शकतो. तुमच्याकडे जर फावल्या वेळात एक 2-3 तास, जरी 2 तास तुमच्याकडे शिल्लक असतील तर तुम्ही त्या 2 तासात शेतीविषयक काहीही घरी तयार करू शकता. तर हे झालं पहिलं कारण व्हायरस येण्याचं. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे अटॅक झाल्यानंतर आपण त्यावर लगेच रिॲक्शन देत नाही. हे दुसरं कारण. आणि त्यानंतर काय होतं की ज्यावेळी आपण लागवड करतो किंवा लागवड झालेली असते 20 दिवसानंतर 21 दिवसानंतर काय होतं की एक आपल्या डोक्यामध्ये माइंडसेट केलेला असतो, किंवा आपण इकडं ह्या सोशल मीडियावर बघ, त्या सोशल मीडियावर बघ, फेसबुकवर बघ, इंस्टाग्रामवर बघ, अमक्यावर बघ, तमक्यावर बघ. यामुळं काय होतं की तुम्हाला एक जो रासायनिक खताचा जो इंजेक्शन आहे ना, ते आपल्याला दिलेलं असतं. साहेब आता 7 दिवस झाले, तुम्ही हा डोस घ्या. 10वा दिवस आहे, हा डोस घ्या. 15वा दिवस आहे, हाच डोस घ्या. एकदम चुकीची पद्धत आहे. कोणत्याही टाईम टेबलवर कोणतीही शेती करता येत नाही, हे अगोदर समजून घ्या. हे फक्त काय आहे की सेलिंग करायचं. आणि एक ठिकाणी बरोबर पण आहे की हे डोस दिलं पाहिजेत, पण ते डोस कोणते द्यायला पाहिजेत, कोणत्या स्थितीत द्यायला पाहिजेत, हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. फक्त कोणीतरी टाईम टेबल देत आहे म्हणून आपण तो फॉलो करायचा असं अजिबात करायचं नाही. झाडाची स्थिती काय आहे, झाड जर छोटं असेल आणि त्याला जर तुम्हाला कोरोजन मारायला सांगितलं तर तुम्ही लगेच मारताल? अजिबात नाही. कधीही कोणाच्या सांगण्यावरून लगेच छोट्या बाळाला आपण डायरेक्टली देशी दारू जर द्यायला लागलं तर कसं चालेल? अजिबात नाही. झाडाची जशी कॅपॅसिटी आहे तशीच आपण डोस द्यायचे. त्यानंतर जो आपला व्हायरस आहे किंवा इतर काही जे जीवाणू आहेत यांच्यामुळे सुद्धा फंगस पण लागू शकतो. आता फंगस कसा लागतो की मुळात फक्त व्हायरसच लागतो असं काही नाही आहे. आता माझ्याकडे एक रोप आहे की ज्यामध्ये खाली फंगस लागलेला आहे मुळाला, म्हणजे जे आपण स्टीम म्हणतो त्या स्टीमला फंगसने अटॅक केलं आहे. तर हे का झालं आहे, कारण रोपा अवस्थेमध्ये खूप जास्त प्रतीची फवारणी त्याला मारण्यात गेली आणि आता आपण इथं जास्त काही मारत नाही आहेत. मुळात असं काही नाही की खूप साऱ्या रोपांना, एकच रोप मला ते आढळून आले, पण त्याची कारणं ही तीच आहेत. तर आता हा जो व्हायरस येतो तर या व्हायरसला कंट्रोल कसं करायचं आहे, तर यामध्ये सुद्धा आपली पहिली चूक म्हणजे आपण खूप सारे फवारे की मारलेले असतात. आता साधी शेंडाळी जर आली तर मला माहिती आहे टिल्ट, त्यानंतर कॉपर ऑक्झिक्लोराईड असलेलं, मेटॅलॅक्झिल असलेलं कंटेंट बुरशीनाशक, त्यानंतर कोरोजन असेल, कुमोनियल असेल, डेलिगेट असेल, ट्रेसर असेल, ही सगळी शेतकरी मारून मोकळे झालेले असतात. 100% जेवढ्यांनी वांगी लागवड केली त्यातले 90% शेतकऱ्यांनी हे डोस ऑलरेडी मारलेले असतात. शेंडळीसाठी, त्यानंतर
खोडकिड्यासाठी, त्यानंतर फळ पोखरणाऱ्या अळीसाठी, तर हे ऑलरेडी झालेले असतात. आणि म्हणून यामुळं काय होतं की जी कीड लागलेली आहे यांची पूर्ण सहन क्षमता झालेली असती. तुम्ही जर कोराजन मारत असाल आणि त्यांना काही इफेक्ट पडत नसेल तर यानंतर तुम्ही कोणतंही मारा, त्यांची काहीच प्रतिक्रिया नसते, म्हणजे ते मरणार पण नाहीत. इतकी भयानक अवस्था असते. म्हणून मी सुरुवातीपासून शेतकरी वर्गांना सांगत आलो आहे की आपली जी काही पद्धत आहे खतं वापरण्याची ती बदला. तुम्ही जर झिरोपासून सुरू केलं, म्हणजे अगदी ताकांडीपासून जरी सुरू केलं तरी तुम्हाला नॉर्मल एका महिन्याला फक्त 1 रासायनिक डोस लागतो. बाकी तुम्ही 5ची 5ही घरगुती खतं घेऊ शकता. तोही का 1 डोस का? तर कारण काय होतं की वातावरण बदलत राहतं. कधी ढगाळ वातावरण होतं, कधी सूर्यप्रकाश मिळत नाही, तर कधी पाऊस पडतो. तर अशामुळे काय होतं की जी पांढरी माशी किंवा इतर किडे आहेत तर हे लवकर अट्रॅक्ट होतात, कारण हे वातावरण खूप खराब राहतं. यामुळे ती कीड येते, आपल्या वांग्यावर बसते, आपल्या पिकावर बसते आणि शोषक, जे आपण रसशोषक कीड म्हणतो, तर ही शोषायला सुरुवात करते. म्हणजे जर झाडं ऑलरेडीच जर कमकुवत असेल, ऑलरेडीच त्याच्यावर खूप साऱ्या रासायनिक फवारण्या झालेल्या असतील, तर त्याची सहनक्षमता नसते, म्हणजे त्याच्यामध्ये ताकद नसते. म्हणून आपण झाडांना ताकद द्यायची असते. आणि ताक आणि अंडी यासाठी की ती कीड येऊन रस शोषू नये. कारण ज्यावेळी आपण ताक किंवा अंडी यांचा जो कॉम्बिनेशन मी सांगत असतो, हे जर आपण याच्यावर मारलं तर ते खाऊ शकत नाहीत. तर कंट्रोल कसं करायचं आहे, तर मी ताक अंडी हा स्प्रे तुम्हाला सांगितलेला आहे. ताक आणि अंडी याचं प्रमाण जे आहे तर सर्वसाधारणतः एका पंपासाठी आपल्याला 200 ते 250 मिली हे द्रावण लागणार आहे. त्यासाठी तुम्ही समजून घ्या की तुम्हाला किती पंप लागतात. आता आपलं डेली जे बजेट आहे त्यापेक्षा समजा जिथे तुम्हाला 5 पंप लागतात तर तिथे तुम्ही 7 पंपाचं बजेट घ्यायचं आहे. याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे 7 का घ्यायचं आहे. तर हे 7 पंपाचं बजेट घेतल्यानंतर ताक किंवा दही घ्यायचं प्युअरमधलं, आपलं घरगुती असेल तर आणखी चांगलं, दुकानातलं काहीही आणू नका. त्यानंतर गावरान अंडी किंवा अशी अंडी की जी फर्टिगेशनमधून झालेली आहे, म्हणजे कोंबडी लागलेली आहेत आणि त्यापासून अंड्याची निर्मिती झालेली आहे. बॉयलरचं अंड नको आहे किंवा लेयरचं अंड नको आहे. मग आपले ज्या गावरान पाथर्डी असतात त्यांचे अंडे असले तरी चालतील, फक्त कोंबड्यापासून झालेलं पाहिजे. तर हे अंडी काय करायचे, सर्वसाधारणतः तुम्ही जर 1 लिटर ताक घेत असाल तर 10 ते 12 अंडी घ्यायचे. जर तुम्ही 2 लिटर ताक घेणार असाल तर साधारणतः 16 ते 18 पर्यंत अंडी घ्यायची. ही फोडून त्यामध्ये मिक्स करायची, पूर्ण द्रावण मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे. कमीत कमी 72 तास ठेवायचं आहे, हे मात्र लक्षात घ्या. कमीत कमी 3 दिवस, जास्तीत जास्त 5, 6, 7 दिवस ठेवू शकता. तुम्ही जेवढे जास्त दिवस ठेवाल तेवढेच जास्त त्याची क्वालिटी वाढते. तर यानंतर आपल्या पंपामध्ये ते भरायचं आहे, 200 ते 250 मिली घ्यायचं आहे, पाण्यात मिक्स करायचं आहे. आणि फवारा मारताना आता समजा हे झाड आहे, या झाडाचंही तुम्ही तेज पाहू शकता. याला खरं तर पाणी पण कमी पडलं, कारण तार तुटलेली आहे त्यामुळं पाणी नाही आहे आणि डोस पण दिलेला नाही आहे. तर ज्यावेळेस आपण स्प्रे मारतोय तर स्प्रे इथं पण पडला पाहिजे आणि असा खालून पण गेला पाहिजे. म्हणजे तिरका जर स्प्रे मारला तर आतमध्ये पण तो स्प्रे जातो आणि वर पण जातो. तर अशा पद्धतीनं स्प्रे घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण जवळजवळ पूर्ण जी साईज आहे झाडाची ही पूर्ण कव्हर होते. यामुळं काय होतं की जी काही कीड आहे तर ही सगळ्यात जास्त कीड ही पानाच्या खालून असते. आणि जर पानाच्या खालून जर स्प्रे मारलेला असेल तर सगळ्यात पहिली जी अडचण आहे पांढरी माशी येत नाही. कमीत कमी 4 ते 5 दिवस ती फिरकणार नाही. आणि जरी फिरकली तरी 10 ते 15% इथं दिसेल तुम्हाला. अळी अजिबात येणार नाही, कारण अंड्याचा आणि ताकाचा इतका उग्र वास येतो की तो वास अळी सहन करू शकत नाही. कोणतीही अळी असू द्या, पांढरी असू द्या, हिरवी असू द्या, चट्टेपट्टेवाली असू द्या, कोणतीही असू द्या, अजिबात सहन होत नाही. त्यामुळं फळ पोखरणारी अळी किंवा पान खाणारी अळी अजिबात येणार नाही. यावर तुम्हाला नागाळीसुद्धा दिसणार नाही. भरपूर शेतकऱ्यांना काय होतं की छोटे रोप असताना नागाळीचा खूप त्रास उद्भवतोय. अजिबात नाही. तुम्ही ताक आणि अंडीचा स्प्रे घ्या, 100% तुमच्या झाडावर अजिबात नागाळी कुठं दिसणार नाही. तर व्हायरससाठी ताक आणि अंडी हा सांगितल्याप्रमाणेच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता ज्यांच्याकडे खूप व्हायरसचा अटॅक जास्त आहे त्यांनी हा डोस घेतल्यानंतर 3 दिवसांनी दुसरा स्प्रे घ्यायचा आहे. 10,000 ppm वालं नीम ऑइल आपल्याकडे सगळीकडेच अवेलेबल आहे. साधारणतः 160-200 रुपयापर्यंत 250 मिलीची एक बॉटल मिळते नीम ऑइलची. लक्षात घ्या, 10,000 ppmचं घ्यायचं. सर्वसाधारणतः 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी हे नीम ऑइल आपल्याला वापरायचं आहे. आणि पुन्हा मी सांगितल्या पद्धतीनेच तो स्प्रे घ्यायचा आहे, खालून वरून मागून पुढून
चारही बाजूनी व्यवस्थित स्प्रे घ्यायचा आहे. भले तुम्हाला 1 तास जास्त लागू द्या आणि 4 पंप जास्त लागू द्या. कारण जर आपले स्प्रे व्यवस्थित असतील तर तुमचे 10 ऐवजी 5 स्प्रेमध्ये सुद्धा तुमचं काम होऊन जाईल. म्हणजे तुमचा पैसा तिथं वाचेल, खर्च वाचेल. फक्त टाईम थोडंसं जास्त लागेल. नीम ऑइल झाल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटतंय की आता जवळपास 80% प्लॉट हा रिकवर झालेला आहे आणि रिकवर होतो. ताक अंडी वापरल्यानंतर तुमचा कोणताही व्हायरस असू द्या, कोणताही चुरडामुरडा असू द्या, कोणताही लीफ कर्ल असू द्या किंवा कोणतीही अळी असू द्या, ही कंट्रोल होतेच. एवढी गॅरंटी मला आहे. तर यानंतर जर तुम्हाला असं वाटतं की 80% प्लॉट रिकवर झाला आहे, एक सर्वसाधारण कीटकनाशक, सर्वसाधारण बुरशीनाशक हे तुम्ही वापरा. पण हे कोणी वापरायचं आहे हे पण सांगतो. ज्या शेतकऱ्यांनी जवळजवळ 20 दिवस कोणतंही कीटकनाशक, बुरशीनाशक वापरलेलं नाही, अशाच शेतकऱ्यांनी हे वापरायचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी कॉन्फिडोर, सुपर कॉन्फिडोर मारलं आहे आणि टिल्ट वापरलेलं असेल तर त्यांनी माझ्या मते कोराजेनशिवाय त्यांना पर्याय नाही आहे. तर त्यांनी ते कीटकनाशक, बुरशीनाशक त्या प्रमाणात घ्यायचं आहे. म्हणजे हे 3 डोस झाले तर हे 3 दिवसाच्या फरकाने द्यायचे. म्हणजे सर्वसाधारणतः 1 आठवड्याचे हे 3 स्प्रे आहेत. हे 3 स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला दिसेल की 100% आपला प्लॉट रिकवर झालेला आहे. 100% प्लॉट रिकवर होतो. फक्त शेतकऱ्यांनी काही काळजी घ्यायची आहे. तर जी रासायनिक फवारण्या, अतिफवारण्या आहेत तर ह्या टाळायच्यात. मी सुरुवातीपासून शेतकरी वर्गांना हे सांगतोय, आपण जेवढे फवारे मारू तेवढे आपण तोट्यात जाऊ आणि आपल्याला उत्पादन काहीही मिळणार नाही. अटॅक तेवढंच राहणार. त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे, रासायनिक शेतीकडे खूप सारा कल देऊ नका. कारण यामुळे फक्त लोकांचे खिसे भरतायत, पण आपले शेतकऱ्याचा खिसा मात्र नेहमी मोकळाच राहतोय. इथून पुढे लक्षात घ्या, शेतकरी वर्गाचा जर खिसा भरला तरच तो योग्य आहे. लोकांचे खिसे भरून शेतकरी तोट्यात घालणं हा कोणताही बिझनेस नाही. आणि म्हणून खरं तर मी बिझनेस सोडून शेतीकडेच वळण्याचा निर्णय घेतला. काहीही इंटरेस्ट नाही. कारण जो शेतकरी, जो व्यक्ती आपल्याला उभं आयुष्य उपाशी राहतो आणि लोकांना पोसवतो, आज तोच माणूस जर उपाशी असेल तर तुम्ही माणूस म्हणायचे पण लायकीचे नाहीत. तर माझा एक साधा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी झिरो बजेटकडे वळावं. त्यासाठी लागेल ते मार्गदर्शन मी देतोच, नेहमीच देतो. आणि ते शेतकऱ्यांनी फक्त एक नाहीतर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फक्त 10 गुंठे प्रयोग करा. नंतर तुम्ही ज्यावेळेस 1 एकर, 2 एकर, एकरामध्ये खेळाल त्यावेळेस आपल्याला नक्कीच तुम्हाला माझी आठवण येईल की आपल्याला हे वापरायचं आहे. आणि ते नक्कीच तुम्ही वापरा, तुमचाही फायदा होईल. आणि मी जे प्रयत्न करतोय तोही कुठंतरी सक्सेस झाल्यासारखं मला वाटेल. तर मित्रांनो, नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आहे. व्हिडिओ खूप मोठा आहे, नक्कीच मान्य करतो, परंतु महत्त्वाचाही तितकंच आहे हे मात्र तुम्ही समजून घ्यायला हरकत नाही. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा आपल्यासाठी, आणि तसंच शेअरसुद्धा करा. कारण झिरो बजेट किंवा प्रॉपर गायडन्स आज कोणी करत नाही. फक्त पैसा कमवणं हाच एक यूट्यूब माध्यमातून स्कोप आहे सध्याचा. तो स्कोप मात्र मी पाहत नाही. फक्त जे तुम्हाला महत्त्वाचं वाटतं ते नक्कीच घ्या तुम्ही, जे वाटत नाही ते सोडून द्या. कारण आपल्याकडे तसंही शेतकऱ्याकडे जर 10 मिनटं असतील तर 5 मिनटं नक्कीच तुम्ही माझ्यासाठी द्यावीत, एवढीच माझी इच्छा आहे. हे 5 मिनटातील कमीत कमी 2 मिनटं तुमची खूप महत्त्वाची असतील आणि ती वाया गेल्यासारखं तुम्हाला अजिबात वाटणार नाही. चला थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू नका, कारण तुम्ही ते समजू शकत नाहीत. ज्या शेतकऱ्यांना खरोखर या व्हिडिओची गरज आहे ते मात्र पाहतील आणि त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि जर कोणाला असं वाटत असेल की भंपकगिरी आहे, फालतूगिरी आहे, तर बेटरनो आपलं ओपन चॅलेंज आहे. तुम्ही कोणतीही टेक्नॉलॉजी आणा, कोणतीही टेक्नॉलॉजी घ्या आणि ती माझ्यासमोर मांडा. तिथं जर नक्कीच तुमचे जर 10 असतील तर माझे 8 तरी नक्कीच असणार. चला, धन्यवाद.